बहीण आणि भावाच्या अतूट नात्याचा सण म्हणून ओळखल्या जाणाऱ्या रक्षाबंधन हा आता एक दिवसावर येऊन ठेपलेला आहे आणि आपण जर बघितलं तर धुळे शहरातील फुलवाल्या चौकामधला हा राख्यांचा बाजार या ठिकाणी भरलेला आहे। अत्यंत आकर्षक आणि सुंदर अशा राख्या या ठिकाणी विक्रीस आलेल्या आहे। दरवर्षी या ठिकाणी मोठ्या प्रमाणात हा राख्यांचा बाजार भरत असतो आणि आपल्या लाडक्या भावाला राख्या बांधण्यासाठीच्या या विविध प्रकारच्या राख्या घेण्यासाठी या ठिकाणी बहिणी या गर्दी करत असतात। या ठिकाणी आपण जर बघितलं तर स्टोनच्या राख्या ज्या आहेत या मोठ्या प्रमाणात या ठिकाणी विक्रीला आलेल्या आहे। स्टोनच्या राख्या असतील, त्याचबरोबर देव राख्या असतील, त्याचबरोबर कार्टूनच्या राख्या असतील, या अशा विविध पद्धतीच्या आकर्षक अशा राख्या या ठिकाणी विक्रीस आलेल्या आहे। दरवर्षाप्रमाणे यंदा मात्र राख्यांचे भाव वाढलेले नसल्याने हे एक समाधान या ठिकाणी इथल्या बहिणींना मिळते आहे। दरवर्षी मोठ्या प्रमाणात राख्यांच्या किमती वाढत असतात, मग यंदा मात्र अद्यापही कुठल्याही पद्धतीने या राख्यांमध्ये किमतीत वाढ झालेली नाही। त्यामुळे हा सण महागाई विरहित म्हणता येईल। त्याचबरोबर आपण जर बघितलं तर स्टोनच्या राख्यांबरोबर कार्टूनच्या राख्यांना सर्वाधिक मागणी आहे, कारण लहान मुलांना आवडणाऱ्या राख्या देखील या ठिकाणी पालक घेत असतात आणि त्याची देखील विक्री मोठ्या प्रमाणात आहे। महिलांची देखील आता मोठ्या प्रमाणात गर्दी व्हायला सुरुवात झालेली आहे आणि एक दिवस अगोदरच या ठिकाणचा बाजार हा खुललेला दिसत आहे। मनीष मासुळे, TV9 मराठी, धुळे। राख्यांच्या किमती कशा आहेत, काय ट्रेड काय आता? दरवर्षाप्रमाणे जून महिना संपलाय हिंदू सणांना सुरुवात होते। कांबाईच्या आगमनानंतर राखी उत्सवाला जोरदार सुरुवात होते। दरवर्षाप्रमाणे यावर्षी स्टोनच्या राख्या, लहान मुलांसाठी कार्टून वगैरे आणि रुद्राक्षची राखी असे आणि लाईटची राखी या राख्यांचं बऱ्या प्रमाणात, चांगल्या प्रमाणात विक्री चालू झाली आहे। महिला वर्गाचा चांगला प्रतिसाद आहे। दरवर्षाप्रमाणे यावर्षी काही भाववाढ झालेली नाही आहे। पॅकिंगच्या राख्यांवर जास्त महिलांचा भर आहे आणि व्यवसाय व्यवस्थित चालू आहे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।